चला तर विद्यार्थी मित्रांनो, आता वेळ आहे प्रश्न सोडवण्याची। मागच्या 2-4 वर्षामध्ये बोर्डासाठी आलेले जे काही प्रश्न असतील ते मी तुमच्यासाठी इथे आणलेले आहेत आणि ते प्रश्न आपण इथे सोडवणार आहोत। हे प्रश्न सोडवत असताना मी सूत्र कशा पद्धतीने वापरतोय, त्याचबरोबर दिलेले जो काही माहिती आहे ती मी कशा पद्धतीने लिहितोय, व्यवस्थित लक्ष द्या आणि ते प्रश्नांची उत्तरे, ते प्रश्न तुम्ही सोडवून बघा, म्हणजे तुमची पण प्रॅक्टिस होईल। कारण प्रश्न सोडवण्यासाठी लागते प्रॅक्टिस। तुम्ही जेवढी जास्त प्रॅक्टिस कराल तर तेवढे जास्त चांगल्या पद्धतीने तुम्हाला ही उदाहरणं सोडवता येतील। तर पहिलं उदाहरण दिलेलं आहे, बघू। एका धातूच्या बॉलचं वस्तुमान 5 किलो आहे। बघा, एक धातूचा बॉल आहे आणि त्या धातूच्या बॉलचं वस्तुमान तुम्हाला किती दिलंय? 5 किलो। त्याच्यानंतर काय सांगितलं? ती 490 मीटर उंचीवरून खाली पडते, म्हणजे तो खाली पडतोय, खाली पडत असताना तो 490 मीटर उंचीवरून पडतोय, म्हणजे त्याची उंची तुम्हाला दिली 490 मीटर। तो इथून खाली पडतोय म्हणजे त्याचा आरंभ वेग असेल 0, त्याचा सुरुवातीचा वेग किती असेल? 0। त्यानंतर तुम्हाला प्रश्न विचारलाय ती जमिनीवर पोहोचण्यासाठी किती वेळ लागेल? तुम्हाला वेळ शोधायचा आहे, म्हणजे तुम्हाला वेळ इथं शोधायचा आहे। जमिनीवर पोहोचण्यासाठी त्याला किती वेळ लागेल असं तुम्हाला विचारलं गेलेलं आहे। आपल्याला माहिती ही वस्तू खाली पडत असताना याचं जे त्वरण असतं ते गुरुत्वीय त्वरण असतं आणि गुरुत्वीय त्वरणाची किंमत आपल्याला दिलेली आहे 9.8 मीटर प्रति सेकंदचा वर्ग। तर तुम्हाला दोन गोष्टी दिलेल्या आहेत, एक दिलेले आहे तुम्हाला उंची आणि दुसरी गोष्ट दिली आहे तुम्हाला त्याचं गुरुत्वीय त्वरण। त्याचं वस्तुमान दिलेलं आहे, वस्तुमान काही आपल्याला वापरायचं नाही, वस्तुमान फक्त तुम्हाला तो प्रश्न कन्फ्यूज करण्यासाठी तुम्हाला ते वस्तुमान दिलेलं आहे आणि त्याचा आरंभ वेग किती दिलाय? 0। तर आरंभ वेग 0 दिला, हे लक्षात घ्या। गुरुत्वीय त्वरण दिला आणि उंची दिली, तुम्हाला काढायचा आहे वेळ काढायचा आहे। तर वेळ काढण्यासाठी मी तुम्हाला 3 सूत्र दिले होते, ते 3 सूत्र लक्षात ठेवा। मुक्ती वेगासाठी किंवा फ्री फॉल साठी, मुक्त पतनासाठी तुम्हाला 3 सूत्र या ठिकाणी वापरायचे आहे। पहिलं सूत्र असेल v बरोबर g गुणिले t, दुसरं सूत्र असेल या ठिकाणी v बरोबर वर्गमुळात 2gh आणि तिसरं सूत्र असेल h बरोबर 1/2 at चा वर्ग। तर आपण इथं तिसरं सूत्र वापरून याला सोडवू शकतो। सोडवण्यासाठी आपण वापरू इथं तिसरं सूत्र। तर h ची किंमत असते 1/2 g गुणिले t चा वर्ग, कारण इथं त्वरण किती दिलेलं असेल? g दिलेलं असेल। आता आपल्याला या सूत्रामध्ये किमती टाकायच्यात, तर पहिली किंमत टाकू आपण। h ची किंमत किती दिली तुम्हाला? 490 मीटर। त्यानंतर g ची किंमत किती दिली आहे? 9.8 मीटर प्रति सेकंदचा वर्ग। तुम्हाला काढायचा टाइम, तर या किमती वरील सूत्रामध्ये आपण टाकू। याची किंमत दिली तुम्हाला 490 मीटर, त्यानंतर 1/2 गुणिले g ची किंमत आहे 9.8 आणि गुणिले t चा वर्ग। तर तुम्हाला t शोधायचा आहे, t चा वर्ग जशाचा तसा ठेवा। मग आता शोधायला स्टार्ट करू आपण। बघा, बे चौक 8, बे 9 18, म्हणजे इथं आले हे 490 आणि या ठिकाणी शिल्लक राहिला 4.9 गुणिले t चा वर्ग। आपल्याला शोधायचा आहे t चा वर्ग। इथं आहे हे 490, 4.9 हे भागाकारात येतील, याला सोडवायचं ते 1 ने दशांश चिन्ह पुढे शिफ्ट करा, पुढे सरकवा, ते होतील 4900 आणि खाली होतील 49। 49 1 49, 49 1 49 आणि हे 2 शून्य, म्हणजे t चा वर्ग किती आला? 100। तर t किती असेल? वर्गमुळात 100। म्हणजेच तुम्हाला इथं वेळ मिळाला, तो वेळ किती असेल? त्या वस्तूला खाली यायला टोटल 10 सेकंद लागतील। 10 सेकंदात ती वस्तू 10 सेकंदात टी ची किंमत जी आहे, टी ची किंमत आली 10 सेकंद, म्हणजे 10 सेकंदात ती वस्तू खाली पडेल। 2 मार्क साठी प्रश्न होता, तर या पद्धतीने तुम्हाला हे प्रश्नाचं उत्तर सोडवता आलं पाहिजे। प्रश्नाचं उत्तर सोडवल्यानंतर परीक्षेत लिहित असताना एक गोष्ट लक्षात ठेवायची, आपण खाली पडण्यासाठी वेळ शोधला, तो किती आला? तो किती आला? 10 सेकंद। तर खाली लिहायचं त्या ठिकाणी खाली पडण्यासाठी चेंडूला लागणारा वेळ
असेल 10 सेकंद. खाली एका बॉक्समध्ये त्याला लिहून टाकणार, म्हणजे ज्या वेळेला तुमची उत्तरपत्रिका चेक केली जाईल, उत्तरपत्रिका चेक करत असताना बाकीच्या कोणत्या गोष्टी तो बघणार नाही, शेवटी उत्तर बघेल, उत्तर बरोबर असेल तर पूर्णच्या पूर्ण मार्क देईल आणि पुढचा प्रश्न तो चेक करायला घेईल. चला तर आपण बघू पुढचा प्रश्न. पुढचा प्रश्न दिला, जर पृथ्वीचे वस्तुमान दुप्पट आणि त्रिज्या अर्धी असती तर पृथ्वीच्या पृष्ठभागावर जी चे मूल्य किती असले असते. आता हा जी आपल्याला माहिती पाहिजे, जी म्हणजे असतं गुरुत्वीय त्वरण. आपल्याला माहिती आहे गुरुत्वीय त्वरण. तर गुरुत्वीय त्वरण त्याचं सूत्र माहिती आहे आपल्याला. गुरुत्वीय त्वरण असतं कॅपिटल जी कॅपिटल एम भागिले आर चा वर्ग. तर आपल्याला काय गोष्टी दिल्यात त्या लक्षात घ्या. पृथ्वीचे वस्तुमान काय सांगितलं, दुप्पट. म्हणजे पृथ्वीचं वस्तुमान जर काय असलं असतं, दुप्पट. तर हे सूत्र आहे, जर वस्तुमान दुप्पट झाले, जर वस्तुमान दुप्पट झाले आणि दुसरं सांगितलं त्रिज्या अर्धी झाली, त्रिज्या अर्धी असेल तर आपल्याला शोधायचं आहे गुरुत्वीय त्वरण. तर आपल्याला गुरुत्वीय त्वरण काढायचे. तर ते गुरुत्वीय त्वरण आपण जी डॅश म्हणू. हे गुरुत्वीय त्वरण काढत असताना या फॉर्म्युल्याचा वापर करा. इथं आहे जी कॉन्स्टंट आहे. त्यानंतर वस्तुमान किती सांगितलं, दुप्पट सांगितलं. वस्तुमान दुप्पट सांगितलं म्हणजे एम डॅश ची किंमत किती घेणार आपण, 2m. आणि त्याचबरोबर त्रिज्या आर डॅश ची किंमत किती घेणार, आर भागिले 2. तर इथं घ्या 2m, इथं घ्या, वस्तुमान दुप्पट झालं. आणि त्रिज्या किती घेणार, त्याची त्रिज्या घेणार आर भागिले 2 आणि त्याचा असेल वर्ग, कारण इथं आर चा वर्ग आहे. तर आपल्याला सोडवायचे आला. इथं आहे जी, इथं आहे एम आणि हा इथं 2 गुणाकारात भागाकारात शिल्लक राहील आर चा वर्ग आणि छेदस्थानी 2 चा वर्ग किती येणार, 4. तर छेदाचा छेद कुठं लिहू शकतो आपण, अंशस्थानी. तर या 4 ला अंशस्थानी पाठवला, इथं शिल्लक राहिला 2, इथं असेल जीएम भागिले आर स्क्वेअर. म्हणजे जी डॅश ची किंमत किती आली, 4 दुने 8 जीएम भागिले आर स्क्वेअर. पण आपल्याला माहिती आहे जी ची किंमत किती आहे, जीएम भागिले आर स्क्वेअर. म्हणून तर जी डॅश ची किंमत किती असेल, इथं किती आहे, हा 8 आणि जीएम भागिले आर स्क्वेअर जो इथं दिसतोय तुम्हाला, जीएम भागिले आर स्क्वेअर जो आहे तो आहे जी. म्हणजे त्या पृथ्वीवर जर पृथ्वीची वस्तुमान हे दुप्पट झालं आणि त्रिज्या ही अर्धी झाली तर त्या ठिकाणी गुरुत्वीय त्वरणाचे मूल्य किती होणार, 8 गुणवले जी, म्हणजे 8 पट वाढेल. असं असेल या प्रश्नाचं उत्तर. हा प्रश्न 2019 ला 3 मार्क्सला विचारला गेलेला आहे. तर तुम्हाला काही अशा पद्धतीने त्याला सोडवावा लागेल. आपण बघू आता पुढचा प्रश्न बघा. गुरुत्वीय त्वरणाचे मूल्य पृथ्वीच्या आत गेल्यावर का बदलते. तुम्हाला थेरी क्वेश्चन आहे. गुरुत्वीय त्वरणाचे जे मूल्य आहे ते आत गेल्यावरती का बदलते, तर त्याचं सूत्र त्याला आपल्याला शोधायचंय. तर बघा लक्ष द्या. हा असेल पृथ्वी, समजा ही आहे पृथ्वी. या पृथ्वीवर आपण राहतो, म्हणजे या ठिकाणी आपण राहतो. तर या पृथ्वीच्या केंद्राकडे जात असताना, मध्यभागी जात असताना आपल्याला माहिती आहे पृथ्वीच्या केंद्राकडे जात असताना या ठिकाणी समजा इथे आलो आपण, डी एवढा अंतर, डी एवढ्या खोलीवरती आपण आलो, डी एवढ्या खोलीवरती आलो आणि ती वस्तू इथे आहे किंवा आपण इथे आहोत. तर आपल्यामध्ये आणि पृथ्वीच्या केंद्रामध्ये असणारं जे अंतर आहे, अंतर कमी झालं, अंतर तर कमी होईल. जरी अंतर कमी झालं परंतु या ठिकाणी एवढं जे काही वस्तुमान असेल पृथ्वीचं, तर त्याच वस्तुमानामुळे या ठिकाणी असणाऱ्या व्यक्तीवर गुरुत्वाकर्षण बल प्रवृत्त होणार. हे जे बाहेरचं वस्तुमान पृथ्वीचं दिसतंय त्याच्यामुळे गुरुत्वीय बल तिथं त्या ठिकाणी प्रवृत्त होणार नाही. फक्त आतमध्ये जेवढं काही वस्तुमान शिल्लक आहे त्या पृथ्वीच्या वस्तुमानामुळे तिथं गुरुत्वीय बल, गुरुत्वाकर्षण प्रवृत्त होईल.
मग काय झालं, जर खाली जात असताना, पृथ्वीच्या आत जात असताना, बघा लक्ष द्या, पृथ्वीच्या आत जात असताना, पृथ्वीच्या आत जात असताना, आत जात असताना आपल्याला दोन गोष्टी भेटतात. म्हणजे एक आर काय होत जातं, कमी होत जातं. म्हणजे त्या दोघातलं जे डिस्टन्स आहे, दोन्ही वस्तूतलं डिस्टन्स आहे, ते काय होतं, कमी होत जातं. आणि त्याच बरोबर त्याचं वस्तुमान जे आहे, प्रभावी वस्तुमान म्हणू शकतो आपण, ते प्रभावी वस्तुमान वाढत जातं. तर या दोन गोष्टीचा एक कंबाईन इफेक्ट, या दोन गोष्टींचा परिणाम काय होतो, तर त्यामुळे जी ची किंमत काय होते, कमी होते. याला सुंदर असं स्पष्टीकरण मी या ठिकाणी दिलेलं आहे, बघू शकता तुम्ही. तर त्याचं उत्तर काही असं असेल की पृथ्वीच्या जसं जसं तुम्ही आतमध्ये जाणार तसं तसं त्या ठिकाणी त्याचं प्रभावी वस्तुमान हे कमी होत जातं आणि त्या कारणास्तव तिथं गुरुत्वीय त्वरण कमी होतं. हे असेल त्याचं उत्तर. जुलै 2019 ला 2 मार्कला विचारला गेलेला हा प्रश्न तुम्ही याला स्टॉप करून किंवा याचा स्क्रीनशॉट काढून याचं उत्तर डिटेलमध्ये लिहू शकता. आपण बघूया पुढचा प्रश्न. पुढचा प्रश्न आहे, एखादी वस्तू वर फेकल्यावर ती 500 मीटर उंचीवरती पोहोचते. जुलै 2019 ला 3 मार्कला विचारला गेलेला प्रश्न आहे, तो आपण सोडवू. या ठिकाणी आहे मैदान, त्या मैदानावर तुम्ही उभा आहात आणि इथून तुम्हाला एक वस्तू वरती फेकायची. तर ती वरती जात असताना ती किती उंचीपर्यंत पोहोचते, ती किती उंचीपर्यंत पोहोचते, 500 मीटर उंचीपर्यंत पोहोचते असं तुम्हाला सांगितलंय. म्हणजे उंची दिली आहे 500 मीटर. इथं पोहोचल्यावर त्याचं गती जी असेल ती 0 होऊन जाणार. तर तिचा प्रारंभिक वेग किती, तुम्हाला सांगितलं याचा प्रारंभिक वेग किती असेल आणि त्याचबरोबर ती वस्तू पुन्हा पृथ्वीवर येण्यासाठी किती वेळ लागेल, म्हणजे तुम्हाला ती वस्तू पुन्हा पृथ्वीवरती येण्यासाठी किती वेळ लागेल हे विचारलंय. तर ते आपण सोडवू. बघा लक्ष द्या, तुम्हाला मी सूत्र सांगितलं प्रारंभ वेगाचं. प्रारंभ वेग याचं सूत्र लक्षात घ्या, v बरोबर वर्गमुळात 2g गुणिले h. तर v ची किंमत आपल्याला इथं भेटल, किमती टाका, वर्गमुळात 2 गुणिले g. g ची किंमत तुम्हाला किती दिली आहे, 10. जी किंमत दिली आहे ती आपल्याला ठेवावी लागेल. h किती दिला तुम्हाला, 500 मीटर, म्हणजे इथं घेऊन टाका 500. याला जर आपण सोडवलं तर आपल्याला असं काही उत्तर भेटल, वर्गमुळात याला सोडवलं 10 गुणवले 500, 5000 गुणिले 2 हे झाले 10,000. तर v ची किंमत किती आली, वर्गमुळात 10,000. वर्गमुळात 10,000 ला आपण असं पण लिहू शकतो, वर्गमुळात 100 गुणिले 100, म्हणजेच 10 गुणिले 10. तर आपल्याला प्रारंभ वेग किती मिळाला, 10 गुणिले 10, 10 गुणिले 10 मिळाला आपल्याला 100 मीटर प्रति सेकंदचा वर्ग. तुम्हाला शोधायचा सांगितला होता प्रारंभ वेग, तर प्रारंभिक वेग आपल्याला सूत्र लक्षात ठेवावं लागेल. सूत्र आहे v बरोबर वर्गमुळात 2gh. हे महत्वाचं सूत्र आहे, याच्यावरनं प्रश्न सोडवले जातील. अशा पद्धतीने आपण प्रारंभिक वेग काढला. आता आपल्याला शोधायचा आहे वेळ. तो वेळ काढण्यासाठी बघा कोणतं सूत्र वापरावे लागेल. तर त्याची उंची किती पर्यंत जातोय, तो h 500 मीटर पर्यंत जातोय. तर तिसरं सूत्र आपल्याला वापरावं लागेल, h बरोबर 1/2 g गुणिले t चा वर्ग. किती उंचीपर्यंत जातोय, बघा किती उंचीपर्यंत जातोय, 500 मीटर उंचीपर्यंत जातोय. 1/2 g. जी ची किंमत किती दिली आहे, जी ची किंमत दिली आहे तुम्हाला 10 आणि तुम्हाला t चा वर्ग पाहिजे. तर आपण याला सोडवू. इथं बे पंचे 10, इथं आहे 500, हा गुणाकारात असणारा 5 इकडे भागाकारात, इकडे शिल्लक राहतो t चा वर्ग. तर t चा वर्ग भेटेल आपल्याला 100. याला जर आपण सोडवलं 5 1 5 आणि इथं 100 येतील, तर t चा वर्ग किती भेटला, 100. म्हणजे t किती आलं, 10 सेकंद. पण घाई करायची नाही, आपल्या प्रश्नाचं उत्तर हे 10 सेकंद नाही, त्यांनी काय दिलंय ते एकदा आधी समजावून घेऊ. तुम्हाला विचारलंय ती वस्तू पुन्हा पृथ्वीवर येण्यासाठी किती वेळ लागणार, म्हणजे त्या वस्तूला 500 मीटर उंचीवर जाण्यासाठी वेळ किती लागतोय, 10 सेकंद. तर पुन्हा खाली येण्यासाठी वेळ किती लागणार, 10 सेकंद. म्हणजेच त्या वस्तूला पुन्हा पृथ्वीवर येण्यास लागणारा वेळ,
तर तो असेल 10 अधिक 10 म्हणजेच 20 सेकंद. लक्षात ठेवा. म्हणजे त्या वस्तूला वर जाण्यासाठी वेळ किती लागतोय? 10 सेकंद. वरून खाली येण्यासाठी वेळ किती लागतोय? 10 सेकंद. तर त्याला पूर्ण वेळ जो लागेल पुन्हा खाली येण्यासाठी तो वेळ असेल 20 सेकंद. असा हा जुलै 2019 ला विचारलेला प्रश्न होता, टोटल 3 मार्कसाठी. पुढचा प्रश्न, एक कारणे द्या. एखाद्या वस्तूचे वजन ठिकाणानुसार बदलते जरी तिचे वस्तुमान स्थिर असते. बघा, वस्तुमान आणि वजन शिकवत असताना सांगितलं आहे, एखाद्या वस्तूचं वजन जे असतं, एखाद्या वस्तूचं वस्तुमान जे असतं, ते वस्तुमान हे अदिश राशी असते आणि त्याचबरोबर ते ठिकाणानुसार बदलत जात नाही. पण वजन जर बघितलं, वजनचं सूत्र असतं, वजनाचे सूत्र असतं वस्तुमान गुणिले गुरुत्वीय त्वरण. वस्तुमान गुणिले गुरुत्वीय त्वरण हे सूत्र कोणाचं असतं? वस्तुमानाचं. हे सूत्र असतं वजनाचं. म्हणजे वजन आपण घेतो W ने, वस्तुमान असेल M आणि गुरुत्वीय त्वरण असेल G. म्हणजे वजनाचं सूत्र काय? वस्तुमान गुणिले गुरुत्वीय त्वरण. पण गुरुत्वीय त्वरण हा ठिकाणानुसार बदलत जातो. तो पृथ्वीच्या पृष्ठभागावर सर्वात जास्त असेल. जसं जसं उंच जाणार तिथं तिथं बदलतो, जसं जसं खाली जाणार तिथं पण बदलतो. तो विषुववृत्तावरती सगळ्यात कमी असेल. जी ची किंमत ध्रुवावरती सर्वात जास्त असते. आणि त्याचबरोबर पृथ्वीच्या पृष्ठभागावरती जरी बघितलं किंवा कोणत्याही ठिकाणी घेऊन जा तुम्ही, तिथं वजन हे बदलत जातं, कारण गुरुत्वीय त्वरण बदलतं, वस्तुमान हे बदलत नाही. याचं सविस्तर असं उत्तर तुम्हाला या ठिकाणी बघायला भेटेल. तर या ठिकाणी दिलेलं आहे, एका उदाहरणाने समजावून सांगितलं. जर एखाद्या वस्तूचे पृथ्वीवर वजन किती असेल, वजन हे 60 किलोग्राम हे त्याचं वस्तुमान असेल, तर त्याचं वजन काही 588 न्यूटन एवढं येईल. पण त्याचे चंद्रावरती जर वजन बघितलं तर चंद्रावरती हे त्याचं वजन 6 पटीने कमी होईल. म्हणजे 588 ला आपण जर 6 ने भाग दिला तर 97.8 न्यूटन हे चंद्रावर त्याचं वजन असेल. तर त्या ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी जी ची किंमत वेगळी असते आणि वेगवेगळ्या ठिकाणी जी ची किंमत वेगळी असते आणि वजनाचं सूत्र असतं M गुणवले G. गुरुत्वीय त्वरण बदलतो म्हणूनच त्या ठिकाणी वजन देखील बदलत जातं. मार्च 2020 चा हा 2 मार्काचा प्रश्न होता. पुढचा प्रश्न बघा, दिलेल्या आकृतीत ग्रह सूर्याभोवती फिरत असलेली कक्षा दाखवलेली आहे, ती नीट निरीक्षण करा आणि त्या संबंधित 3 नियम लिहा. बघा, लक्ष द्या, तुम्हाला इथं एक आकृती दाखवलेली आहे आणि या आकृतीला निरीक्षण करून तुम्हाला 3 त्याचे नियम लिहायचे सांगितले. आकृतीच्या संदर्भात तुम्हाला 3 नियम लिहायचे सांगितले. आकृती बघितल्यावर तुम्हाला लक्षात आलं असेल, इथं दिसतोय तुम्हाला सूर्य आणि या ठिकाणी दिसतोय तुम्हाला ग्रह. तर हा जो ग्रह आहे, हा ग्रह अंडाकृती कक्षेमध्ये तो सूर्याभोवती फिरत आहे आणि आपल्याला माहिती आहे केप्लरने या ग्रहांच्या गतीविषयी नियम दिलेले आहे. ग्रहांची सूर्याभोवती फिरणारी जी काही गती आहे त्याच्याविषयी नियम दिलेले आहे. तर आपल्याला इथं लिहावे लागतील केप्लरचे 3 नियम. तर तिन्ही पण नियम या ठिकाणी तुम्हाला लिहायचे आहेत केप्लरचे. केप्लरचा पहिला नियम, दुसरा नियम आणि तिसरा नियम हे तिन्ही नियम तुम्हाला या ठिकाणी लिहायचे आहेत. पुढचा प्रश्न बघू आपण. एका ग्रहावरून एखादी वस्तू 5 मीटर उंचीवरून पडायला 5 सेकंद घेतले. त्या ग्रहावर गुरुत्वीय त्वरण म्हणजे G चे मूल्य किती असेल? मार्च 2020 आणि डिसेंबर 2020 ला 2 मार्काला विचारलेला प्रश्न आहे. तो प्रश्नांचं उत्तर आपण इथे बघू. ठीक आहे, बघा, लक्ष द्या. एक ग्रह आहे, त्या ग्रहावर 5 मीटर खाली पडते वस्तू. या ठिकाणी वस्तू होते, इथं आरंभ वेग 0 आहे, ती खाली पडते. तर खाली पडत असताना टोटल किती खाली येते? ती 5 मीटर. किती खाली आली? 5 मीटर. आणि इथे येण्यासाठी वेळ किती लागला? 5 सेकंदाचा वेळ लागला. 5 सेकंद म्हणजे 5 मीटर अंतर कापायला त्याला 5 सेकंदाचा वेळ लागला. तुम्हाला जी ची किंमत विचारली. ती जी ची किंमत शोधण्यासाठी तुम्हाला माहिती आहे, इथं खाली येत असताना याचं काहीतरी गुरुत्वीय त्वरण असेल आणि ते गुरुत्वीय त्वरण म्हणजे जी ची किंमत त्या ग्रहावरची शोधायची. बघा, लक्ष द्या, पृथ्वी दिलेली नाहीये. पृथ्वीची जी ची किंमत 9.8 लिहायचं नाही. तर आपल्याला असा ग्रह दिला जिथं 5 मीटर उंची, 5 मीटर खाली येण्यासाठी त्याला 5 सेकंद लागतोय. म्हणजे तिथलं गुरुत्वीय त्वरण हे फार कमी असेल, कारण पृथ्वीवर
5 सेकंदात ती वस्तू जवळपास 125 मीटर खाली आली असती, पण इथं फक्त ती 5 मीटर खाली येते. तर आपण याला शोधण्यासाठी शेवटचा एक फॉर्म्युला होता आपल्याकडे, h बरोबर 1/2 g गुणिले t चा वर्ग. ज्या किमती दिल्यात त्या किमती टाका. h याची किंमत दिली आपल्याला 5, इथं आहे 1/2 गुणिले g, g ची किंमत माहिती नाही, इथं आहे t चा वर्ग, t दिलाय 5 सेकंद, 5 चा वर्ग करा. तर याला सोडवत असताना आपल्याला लक्षात येईल इथं आहे 5, हा 2 इकडे गुणाकारात येईल आणि 5 चा वर्ग 25 इथं भागाकारात येईल. ही असेल जी ची किंमत. याला जर सोडवलं आपण 5 दुने होतात 10, हे होतात 25, याला आपण भाग देऊ, 5 दुने 10, 5 5 25. तर जी ची किंमत आपल्याला भेटली 2/5. याला जर आपण भाग दिला तर ते येईल 0.4 मीटर प्रति सेकंदचा वर्ग. हे असेल गुरुत्वीय त्वरण त्या ग्रहावरचं. तर त्या ग्रहावरचं गुरुत्वीय त्वरण विचारलं होतं, त्या ग्रहावरचं गुरुत्वीय त्वरण भेटलं आपल्याला जी बरोबर 0.4 मीटर प्रति सेकंदचा वर्ग. तर त्याच्यासाठी आपण हे तिसरं वालं सूत्र वापरलं, h इज इक्वल्स टू h बरोबर 1/2 g गुणिले t चा वर्ग. पुढचा प्रश्न, एका लोखंडाच्या बॉलचे वस्तुमान 3 किलो आहे, ती 125 मीटर उंचीवरून मोकळेपणाने खाली पडते, गुरुत्वीय त्वरण 10 मीटर प्रति सेकंदचा वर्ग असल्यास खालील गणना करा. म्हणजे आपल्याला काही गोष्टी विचारल्यात त्या शोधायच्यात. तर खालील गणना करायची म्हणजे त्याला लागणारा वेळ, त्यास लागणारा वेळ शोधायचा आहे, त्यास खाली येणारा लागणारा वेळ शोधायचा आहे, खाली येण्यासाठी लागणारा वेळ एक शोधायचा आहे. आणि त्याचबरोबर जमिनीवर स्पर्श होताना वेग शोधायचा आहे. वेग आणि वेळ या दोन गोष्टी शोधायच्या आहे. म्हणजे बघा ही एक वस्तू आहे, त्या वस्तूचे वस्तुमान दिले 3 किलोग्राम, ती खाली येते, त्याचा आरंभ वेग हा 0 असेल, तो खाली येत असताना इथं तुम्हाला शोधायची त्याची गती आणि त्याला लागेल किती वेळ. तर इथं खाली येताना आपल्याला माहिती त्याचं जे त्वरण असेल ते त्वरण किती दिलंय तुम्हाला 10 मीटर प्रति सेकंदचा वर्ग. चला तर सुरुवातीला आपण शोधू. सुरुवातीला आपल्याला शोधायचं आहे, सुरुवातीला शोधायचंय त्या वस्तूला, त्या बॉलला खाली येण्यास लागणारा वेळ, खाली येण्यास लागणारा वेळ. तर त्या वस्तूला खाली येण्यास लागणारा वेळ आपल्याला शोधायचा आहे. तो शोधण्यासाठी आपल्याला सूत्र वापरावं लागेल. आपल्याला जी ची किंमत दिली आणि हाईट दिली, म्हणजे तुम्हाला h बरोबर 1/2 at चा वर्ग हे सूत्र वापरावं लागेल. चला सूत्र वापरू. h ची किंमत दिली तुम्हाला 125 मीटर, 1/2 गुणिले g, g ची किंमत आहे 10, इथं आहे t चा वर्ग. तर आपल्याला t चा वर्ग शोधायचा आहे. तर इथं आहे 125, t चा वर्ग 125, हे दोन इकडे येतील गुणाकारात आणि त्याचबरोबर 10 येतील भागाकारात. याला जर सोडवलं आपण तर 2×5 होतात 10 आणि हे होतात 25, म्हणजे t चा वर्ग किती आला 25. तर t ची किंमत असेल वर्गमुळात 25 म्हणजेच 5 सेकंद. म्हणजे त्या वस्तूला खाली पडण्यासाठी वेळ किती लागेल, 5 सेकंदाचा वेळ लागेल. दुसरं शोधू आपण, त्याचा खाली पडत असताना लागणारा वेग. तर वेगाचं सूत्र लक्षात घ्या, वर्गमुळात 2 गुणिले g गुणिले h. तर वेग असेल वर्गमुळात 2 गुणिले g 10 आणि त्याची हाईट जी आहे ती असेल 125. तर याला सोडवलं तर आपल्याला उत्तर भेटल वेग बरोबर 100 गुणिले 125 1250 आणि गुणिले 2 तर होतील ते 2500. म्हणजे वेग बरोबर वर्गमुळात 2500 ला आपण असं लिहू शकतो, वर्गमुळात 2500 ला 25 गुणिले 100 असं लिहू शकतो. तर 25 चं वर्गमूळ 5 आणि 100 चं वर्गमूळ 10, म्हणजे तुम्हाला वेग भेटतो. इथं वेग मिळाला आपल्याला 50 मीटर प्रति सेकंदचा, 50 मीटर प्रति सेकंद आणि वेळ मिळाला तुम्हाला 5 सेकंद. म्हणजे 3 मार्काचा प्रश्न होता, तर तिथं तुम्हाला वेळ काढायला लावला. वेळ काढण्यासाठी हे सूत्र लक्षात घ्या, हे सूत्र आपण 2-3 वेळा वापरले आज. आणि त्याचबरोबर वेगाचं सूत्र लक्षात घ्या. हे दोन सूत्र जर तुम्हाला येत असतील, माहिती असतील, तर तुम्ही या मुक्तपतनाचे कसलेही उदाहरण सोडवू शकता अशा पद्धतीने कॅल्क्युलेशन्स करू. चला तर बघू आपण पुढचा प्रश्न.
आकृतीत दाखवलेले नियम कोणते आहे त्यांची नावे लिहा. बघा लक्ष द्या, पुन्हा तेच प्रश्न आहे. हा आहे अंडाकृती गती 1 मार्कासाठी तुम्हाला नाव लिहायचंय फक्त कोणता आहे. तर इथं तुम्हाला दिसतंय इथून इथे येण्यासाठी वेळ लागतो टी. एक ग्रह आहे, त्या ग्रहाला इथून इथे येण्यासाठी वेळ लागतो टी, इथं पण वेळ लागतो टी, इथं पण वेळ लागतो टी. आणि त्याचबरोबर हे जे त्यांनी काही क्षेत्रफळ व्यापलेलं आहे, म्हणजे समान वेळेमध्ये समान क्षेत्रफळ व्यापलं जातं. एखाद्या ग्रहाने जेव्हा तो अंडाकृती कक्षेमध्ये सूर्याभोवती फिरत असेल, हा आहे केपलरचा दुसरा नियम. तर तुम्हाला फक्त त्या नियमाचं नाव लिहायचं आहे. नियमाचं नाव लिहिणार तुम्ही केपलरचा दुसरा नियम. 1 मार्काचा प्रश्न होता. पुढचा प्रश्न, टेनिस बॉल वर फेकले गेले आणि 5 मीटर उंचीपर्यंत गेली, मग खाली येते, तिचा प्रारंभिक वेग किती होता? बघा लक्ष द्या, एक टेनिस बॉल आहे, समजा इथे एक व्यक्ती आहे आणि तो काय करतोय, एक टेनिस बॉल वरती फेकतोय. तर वरती तो किती उंचीपर्यंत जातोय? 5 मीटर उंचीपर्यंत जातोय. तुम्हाला काय विचारलं? त्याचा प्रारंभ वेग. प्रारंभ वेगाचं सूत्र माहिती आहे आपल्याला. प्रारंभ वेग असेल वर्गमुळात 2gh, म्हणजेच प्रारंभ वेगाचं सूत्र 2gh. जी ची किंमत घेणार, जी ची किंमत सांगितली 10 आणि h सांगितला 5. v ची किंमत येते 5 दुने 10, 10 गुणिले 10 म्हणजे वर्गमुळात 100. वर्गमुळात 100 असतं 10 मीटर प्रति सेकंद. ही आली प्रारंभ वेग. 2 मार्काचा प्रश्न आहे, 21 ला विचारला गेलेला. देन पृथ्वीच्या पृष्ठभागावर जी चे मूल्य सर्वत्र सारखेच राहील का? तुमचे उत्तर समजावून सांगा. तर आपण बघितलं बघा विद्यार्थी मित्रांनो, पृथ्वीचा पृष्ठभाग जो असेल त्या पृष्ठभागावर, या पृष्ठभागावर उंच सखल जमीन आहे, मोठमोठाले पर्वत आहे, खोल दऱ्या आहेत. तर या ठिकाणी उंची वाढते. पर्वतावर उंची जास्त असेल, खोलमध्ये उंची ही कमी असेल. तर त्या केसमध्ये खोलमध्ये ही खोली जास्त असेल. तर या केसमध्ये आपल्याला माहिती आहे की पृथ्वीच्या पृष्ठभागावर गुरुत्वीय त्वरण हे सर्वात जास्त असतं. जसं जसं आपण उंच जाणार गुरुत्वीय त्वरण कमी होतं, जसं जसं आपण खोल जाणार तसं गुरुत्वीय त्वरण कमी होतं. त्याचबरोबर विषुववृत्तावरती जर बघितलं तर विषुववृत्तावर पृथ्वीचा आकार जर बघितला तर विषुववृत्तावर पृथ्वीचा आकार हा त्याची त्रिज्या ही थोडीशी वाढलेली असते आणि ध्रुवावरती, ध्रुवापाशी, दक्षिण ध्रुव आणि उत्तर ध्रुवापाशी त्याची त्रिज्या थोडीशी कमी झालेली असते. मग या कारणास्तव तिथं देखील गुरुत्वीय त्वरण सारखे राहत नाही. विषुववृत्तावरती त्वरण कमी असते तर ध्रुवावरती त्वरण जास्त असते. तर पृथ्वीचा पृष्ठभाग हा सपाट नसतो, पर्वत असतात, दऱ्या असतात, त्यामुळे त्याचा पृथ्वीचं गुरुत्वीय त्वरणाचे जे मूल्य आहे ते बदलतं. आणि त्याचबरोबर विषुववृत्ताकडून ध्रुवाकडे जात असताना गुरुत्वीय त्वरण वाढतं, कारण पृथ्वीचा आकार हा पूर्ण गोलाकार नाहीये, तर तो अंडाकृती आहे. तर याचं सविस्तर उत्तर एक्सप्लेनेशन तुम्हाला या ठिकाणी आहे. तुम्ही हा व्हिडिओ स्टॉप करून हे उत्तर लिहू शकता आणि त्याला तुम्ही जर परीक्षेमध्ये हा प्रश्न विचारला तर या प्रश्नाचं उत्तर तुम्ही देऊ शकता. ठीक आहे. आकार हा गोलसर नाहीये, तो अंडाकृती आहे. दुसरा लक्षात ठेवायचं, पृष्ठभागावर उंची कमी जास्त असते, पर्वत वगैरे असतात. ठीक आहे. आणि अशा पद्धतीने या ठिकाणी गुरुत्वीय त्वरण हे पृष्ठभागावर सारखे नसते. पुढचा प्रश्न, पृथ्वीवर एखाद्या वस्तूचे वस्तुमान 5 किलो आणि वजन 49 न्यूटन आहे. चंद्रावर त्याचे मूल्य किती असेल? तर चंद्राचे मूल्य हे 1/6 इतके आहे, हे असं सांगितलंय. चला तर आपण बघू पृथ्वी आणि चंद्र. तर आधी सुरुवातीला बघू आपण पृथ्वीविषयी. पृथ्वीवर ती वस्तू आहे, तर त्या वस्तूचे वस्तुमान तुम्हाला दिलेलं आहे पृथ्वीवर. किती दिलंय ते? 5 किलो. 5 किलो. त्याचबरोबर चंद्रावरती जर बघितलं तर त्याचं वस्तुमान किती असेल? चंद्रावर तुम्ही जर पाहिलं, चंद्रावरती हा असेल समजा चंद्र, तर चंद्रावरती त्या वस्तूचे वस्तुमान हे
5 किलोच असेल, कारण वस्तुमान हे स्थानानुसार बदलत नाही, जागेनुसार बदलत नाही. लक्षात ठेवायचं, वस्तुमान जागेनुसार बदलत नाही. त्याला कुठेही न्या, ती जी वस्तू आहे ती कुठेही न्या, त्याचं वस्तुमान सारखंच असेल. पृथ्वीवर तो 5 किलोचा असेल तर चंद्रावरती देखील तो 5 किलोचा असेल. पण जर आपण पृथ्वीवर त्याचं वजन शोधलं तर त्याचं वजन असेल m गुणिले g. m ची किंमत किती आहे? 5 गुणिले g. g समजा आपण या ठिकाणी 10 घेतला तर आपल्याला g चे मूल्य आपल्याला दिलेलं नाही, आपण 10 घेऊ शकतो किंवा 9.8 घेऊ शकतो, आपण 10 घेऊ. तर याचे वजन जे आहे हे वजन तुम्हाला इथं 50 न्यूटन तुम्हाला जी वजन दिलंय, तुम्हाला वजन दिलंय या ठिकाणी. तर वजन डायरेक्ट दिलंय, फॉर्म्युला वापरायची गरज नाहीये. वजन तुम्ही डायरेक्ट घेऊ शकता, 49 न्यूटन एवढं या ठिकाणी वजन असेल त्याचं. म्हणजे पृथ्वीवरती तुम्हाला वजन किती दिलं? 49 न्यूटन. आणि वस्तुमान किती दिलं? 5 किलो. आपण चंद्रावरती बघितलं, त्याचं वस्तुमान काही बदललं नाही, वस्तुमान त्याचं 5 किलोच असेल, पण त्याचं जे वजन असेल, आपण लक्षात ठेवायचं, वजन हे पृथ्वीच्या वजनाच्या, पृथ्वीवर असणारे वजन त्याला आपल्याला 6 ने भाग द्यावा लागेल. म्हणजे 49 भागिले 6. म्हणजे चंद्रावरचे जे वजन आहे, चंद्रावरचे जे वजन आहे ते 19 भागिले 6 असेल. आपल्याला भाग द्यावा लागेल आणि उत्तर मिळवावं लागेल. 6 8 48 उरला 1, 6 1 6 उरले 4, 6 6 36. म्हणजे वजन चंद्रावरती त्याचं 8.16 न्यूटन एवढं असेल. बघा, पृथ्वीवर तो 5 किलो वस्तुमान होतं, चंद्रावरती पण 5 किलो होतं. वजन त्याचं 49 न्यूटन असेल पृथ्वीवर, पण चंद्रावरती 6 पटीने कमी असेल, म्हणजे 8.16 न्यूटन एवढं चंद्रावरती वजन असेल. वजन हे गुरुत्वीय त्वरणावर डिपेंड करतं, अवलंबून असतं. त्या कारणास्तव जी हा स्थानानुसार बदलत जातो, जागेनुसार बदलत जातो, म्हणून त्या ठिकाणी त्याचं वजन पण बदलत जाणार. पण वस्तुमानाचा जर विचार केला तर वस्तुमान हे कोणत्याही ठिकाणी असेल, ते कोणत्याही ठिकाणी वस्तुमान हे सारखंच असतं. एवढी एक छोटीशी गोष्ट आपल्याला लक्षात ठेवावी लागेल. वस्तुमान आणि वजन यामध्ये फरक काय? वस्तू आणि वजन यामध्ये फरक काय? आता सांगितल्यानुसार वस्तुमान हे सर्वत्र सारखेच असतं, ते स्थानानुसार जागेनुसार बदलत नाही. पण वजन जे असतं ते गुरुत्वीय त्वरणावर अवलंबून असल्या कारणाने गुरुत्वीय त्वरण जसे वेगवेगळ्या जागेवरती वेगवेगळं असेल, तसं वजन देखील वेगवेगळं असेल. वस्तुमान हा एक अदिश राशी आहे, पण वजन ही एक सदिश राशी आहे. तर वस्तुमान हे किलोग्राम या एककात मोजलं जातं, तर वजन हे न्यूटन या एककात मोजलं जातं. 2 मार्काचा प्रश्न आहे 2023 ला आलेला हा मार्चला. तर याचं सविस्तर उत्तर तुम्हाला दिलेलं आहे, तुम्ही हे उत्तर बघू शकता. बघा, लक्ष द्या, वस्तुमान एखाद्या वस्तूतील द्रव्याचं प्रमाण. तर वजन काय असेल? गुरुत्वाकर्षणामुळे त्याच्यावरती लागू होणारे बल. त्यानंतर चिन्ह, वस्तुमान आपण m ने दर्शवतो, तर वजन आपण w ने दर्शवतो. आणि हे w जे असेल ते असेल m गुणिले g, म्हणजे तो g वर डिपेंड करतो. त्याचं एकक किलोग्राम आहे, वजनाचं एकक न्यूटन आहे. वजन सर्वत्र सारखेच वस्तुमान सर्वत्र सारखेच राहते, तर गुरुत्वीय त्वरणावरती वजन अवलंबून असल्या कारणाने ते ठिकाणानुसार बदलते. वजनाचे मापन बॅलन्स वापरून होते, वजनाचे मापन हे बॅलन्स वापरून होते, तराजू आपण त्याला म्हणतो. आणि फोर्स मोजण्यासाठी जे डिव्हाइस वापरलं जातं त्याच्यानुसार या वजनाचा वापर केला जातो. तर वजन आणि वस्तुमानातला हा फरक आहे. तर अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो आपण गुरुत्वाकर्षण बघितला. तर मराठी मीडियमच्या सर्व विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा, म्हणजे मराठी मीडियमचे विद्यार्थी पण आणि आपले मराठी विद्यार्थी पण पाठीमागे राहणार नाही या शर्यतीमध्ये. मराठी मीडियमचे जे विद्यार्थी आहेत त्यांना बराचसा असा डाटा अवेलेबल नसतो, बरचसा असं स्टडी मटेरियल अवेलेबल नसतं, तर ते उपलब्ध करून देण्यासाठी मी मराठी माध्यमातले व्हिडिओ देखील तयार करणार आहे, तयार करतोय. यापुढे तुम्ही हे जे चॅनल असेल या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, तुमच्या मित्रापर्यंत पण या सर्व गोष्टी पोहोचवा. चला, तर हा होता गुरुत्वाकर्षण. याच्या पुढचे व्हिडिओ मी तुम्हाला
या यूट्यूब चॅनलवरती टाकेल. तुम्हाला काही अडचणी असतील तर तुम्ही त्या कमेंटमध्ये सांगू शकता. त्या अडचणी मी पुढच्या व्हिडिओमध्ये सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करेल. चला, तर आज आपण थांबू. थँक यू.